मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलवर आपण आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओज पाहिले ते फक्त समाज सुधारण्यासाठीच होते. पण काही लोकांना समाज सुधारण्यापेक्षा कमेंट बॉक्समध्ये येऊन घाण करण्यात जास्त रस आहे. काही महाभाग कशा कमेंट करतात बघा. तू फक्त व्हिडिओज बनवून पैसे कमव किंवा तू फक्त व्ह्यूज आणि लाईकसाठी व्हिडिओज बनव. हे कमेंट करणारे लोक कोण आहेत माहिती का? हेच ते लोक आहेत जे सतत कोणते ना कोणते नियम भंग करत असतात. कुठेही कचरा फेकतील, पब्लिक प्लेसमध्ये थुंकतील किंवा सतत समाजाला काहीतरी त्रास होईल असे वर्तन करतील. मी बनवलेले व्हिडिओज कुठेतरी डायरेक्ट यांच्या मेंदूवर येऊन धडकत आहेत आणि यांना 100% समजले आहे की ही गोष्ट डायरेक्ट त्यांच्यावरच लागू होत आहे. मग करणार काय? फ्रस्ट्रेशन बाहेर तर काढले पाहिजे ना. मग येतात कमेंट बॉक्समध्ये जुलाब करायला. म्हटलं यांना एकदाचं उत्तर देऊनच टाकू. जर का मी व्हिडिओज बनवून पैसे कमवत पण असेल तर तुमच्या काय पोटात दुखतंय? हे काम तुम्ही पण करू शकता, पण अक्कल लागेल त्यासाठी. राहू द्या. आजपर्यंत यूट्यूब किंवा इंस्टाग्रामकडून मला 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही आणि जरी मला यातून पैसा मिळाला तरी हा पैसा कायदेशीरच असतो, त्यामुळे तो मी हसत स्वीकारेल सुद्धा. डोळ्यांना दिसणाऱ्या चुकीच्या गोष्टी मला बघवत नाहीत आणि त्या बदलण्यासाठी मला प्रयत्न न करता मरायचे नाहीये, म्हणून मी हे व्हिडिओज बनवतोय. जितका सक्सेस मेंदूची कलई या चॅनलला अगदी पहिल्या व्हिडिओपासून आणि फक्त मूठभर व्हिडिओमध्ये मिळाला आहे, हा सक्सेस जर का दुसऱ्या प्रोफेशनल क्रिएटरला मिळाला असता तर त्यांनी मागच्या 8 महिन्यात हजारो व्हिडिओज बनवले असते. पण मी मागच्या 8 महिन्यांमध्ये यूट्यूबवर फक्त 67 आणि इंस्टाग्रामवर फक्त 38 व्हिडिओज पोस्ट केले आहेत. यावरूनच तुम्ही समजून जा की मी हे पैशांसाठी करतोय की नाही. आणि जे म्हणतात ना की मी फक्त व्ह्यूज आणि लाईक साठी करतो, तर अरे येड्यांनो, व्ह्यूज आणि लाईक मिळवणे हे काय कंटेंट क्रिएटरच्या हातातली गोष्ट आहे का? आणि लोक काय मूर्ख आहेत का काही पण बघून लाईक करायला? अरे ही महाराष्ट्राची जनता आहे. जर यांना काही चुकीचे आणि अयोग्य वाटले ना तर हे लाथ मारून बाहेर काढतात. आणि जे प्रेम आणि जो विश्वास यांनी माझ्यावर दाखवला आहे ना, त्यामुळे मला हे तर नक्कीच समजलं आहे की मी योग्य काम करतोय. त्यामुळे जळणाऱ्यांनी जळत राहावं, ट्रोलर्सनी ट्रोल करत राहावं. आम्ही आमचं काम इमानदारीने करत राहणार.